इनसाइड द ॲटम हा नवीन चॅप्टर आपण सुरू करायलो. आता यामधला जो ॲटम शब्द आहे तर हा काय आहे ते आपण समजून घेऊ. आता तुम्हाला माहित आहे की 118 मूलद्रव्ये बरोबर आहे का, एलिमेंट्स आज रोजी आपण त्यांचा अभ्यास करतो पिरियडिक टेबल मध्ये. आता हे जे 118 मूलद्रव्ये आहेत त्यापैकी तुम्हाला माहित असेल एक 92 मूलद्रव्ये हे नैसर्गिक मूलद्रव्ये म्हणजे जे नॅचरल म्हणतो आपण, हे की नाही, आणि उर्वरित काय आहे सिंथेटिक म्हणजे मानव निर्मित जे लॅबोरेटरी मध्ये तयार केले आहेत. तर हे जे 118 मूलद्रव्यांचा आपण अभ्यास करणार आहोत, तर या मूलद्रव्यांचा अभ्यास करण्याच्या अगोदर मूलद्रव्यांची रचना कशी आहे, कारण एक लक्षात घ्या की हा जो ॲटम शब्द आलेला आहे ना, हा फक्त कशाला बिलॉंग करतो, एलिमेंटला. कशाला, एलिमेंट म्हणजे कोणत्याही मूलद्रव्याचा जो लहानात लहान घटक असतो त्याला म्हणायचं अणु. काय म्हणायचं त्याला, अणु. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, ॲटम. सो व्हॉट इज अ ॲटम, ॲटम काय आहे असा माइंड मध्ये जर प्रश्न असेल, सो ॲटम काय आहे, तर इट इज the smallest particle of an element. म्हणजे कोणत्याही मूलद्रव्याचा लहानात लहान घटक त्याला काय म्हणायचं, अणु म्हणायचं, ॲटम म्हणायचं. ओके. आता प्रश्न असा आहे की समजा आपण एक एलिमेंट घेतला Na म्हणजे कोण सांगा, सोडियम. कोणता घेतो आपण, सोडियम. सोडियमची संज्ञा काय आहे, Na. बरोबर. आता सोडियम हा मेटल आहे, सोडियम काय आहे, मेटल आहे. तर आता सोडियमचा जो ॲटम असतो तर या ॲटमची संरचना कशी आहे ते आपल्याला एक एक्झाम्पल आपण समजून घेणार आहोत. आणि चॅप्टरच्या जे आपण मुख्य घटक आहे हे नंतर सुरू करा ना, सध्या फक्त आपण इंट्रोडक्शन मध्ये पहिला मुद्दा क्लिअर झाला तुमचा, ॲटम काय आहे. ॲटम काय आहे तर मूलद्रव्यांचा लहानात लहान घटक त्याला म्हणायचं ॲटम किंवा अणु. तर इंग्रजीमध्ये कसं डिफाइन करू, इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट. आणि ॲटमची रचना समजून घेण्यासाठी 118 मूलद्रव्यापैकी मी जो मूलद्रव्य निवडला तो कोणता आहे, Na. म्हणजे काय, सोडियम. सोडियमच्या एका ॲटम वरून आपण ॲटमची थोडीशी रचना काय आहे रिअल मध्ये ते समजून घेऊ. आता सर्वात अगोदर एक लक्षात घ्या की सपोज आता यामध्ये हे जे सेंट्रल पार्ट आहे, कोणता पार्ट सांगितलं मी तुम्हाला, सेंट्रल पार्ट. तर या सेंट्रल पार्टला म्हणायचं न्यूक्लियस. काय म्हणायचं याला, न्यूक्लियस. ते अणूचं असतं केंद्रक. काय असतं अणूचं केंद्रक. आम्ही तुम्हाला अगोदर सांगितलं की आपण जो मेटल घ्यायलो, सध्या आपण कोणता ॲटम घेतला, सोडियमचा ॲटम घ्यायलो. आपण कोणता ॲटम घ्यायलो, सोडियमचा ॲटम घ्यायलो. आणि फक्त त्याची आपण काय करायलो की त्याचं मध्ये कोणते कोणते सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत है ना, ते मी तुम्हाला सांगायलो. त्यानंतर आपण पूर्ण चॅप्टर डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. तर लक्षात घ्या हे आहे अणूचं केंद्रक, न्यूक्लियस. आता या न्यूक्लियस मध्ये न्यूक्लियसचं वैशिष्ट्य काय आहे, तर अणूचं 99.99% जे मास आहे, मास म्हणजे काय, वस्तुमान, हे त्याचं कुठं असतं, केंद्रकामध्ये असतं. आणि उरलेल्या 0.01% मध्ये उरलेला ॲटम असतो. म्हणजे ॲटम जरी तुम्हाला मोठ्या साईजनं वाटत असेल पण त्याचं जास्तीत जास्त मास हे कुठं एकवटलेलं आहे, त्याचं केंद्रकामध्ये. कुठे एकवटलेलं आहे, केंद्रकामध्ये, न्यूक्लियस मध्ये. आता या न्यूक्लियस मध्ये कोणते कोणते सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात
तर यामध्ये एक क्रमांकाला असतो पहा प्रोटॉन. काय असतो? प्रोटॉन. आणि दुसरा एक घटक त्यामध्ये प्रेझेंट असतो, तो आहे न्यूट्रॉन. कोणता आहे? न्यूट्रॉन. आता प्रोटॉन साठी आपण पी अक्षर वापरू, न्यूट्रॉन साठी आपण कोणतं अक्षर वापरू? एन हे अक्षर वापरू. आता प्रोटॉन जे आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे की त्या प्रोटॉनवर असतो पहा धनप्रभार. काय असतो? धनप्रभार. म्हणजे प्रोटॉनवर असतो पहा पॉझिटिव्ह चार्ज. कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज. आणि हे जे न्यूट्रॉन आहे याच्यावर चार्ज नसतो, म्हणून याला म्हणायचं चार्जलेस. काय म्हणायचं याला? चार्जलेस. किंवा दुसरा एक शब्द आहे त्याला न्यूट्रल. काय म्हणायचं? न्यूट्रल. सो आपण काय करता येईल की न्यूक्लियस त्याच्यामध्ये कोणत्याही ऍटमचं 99.99% मास हे कुठे असतं? त्याच्या न्यूक्लियस मध्ये. न्यूक्लियस मध्ये दोन सब ऍटॉमिक पार्टिकल्स आहेत. पहिला आहे प्रोटॉन, दुसरा आहे न्यूट्रॉन. प्रोटॉन साठी संज्ञा पी. प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह. न्यूट्रॉन सिंबॉल कोणता आहे? एन. त्याच्यावर चार्ज आहे का? तो प्रभार रहित आहे, म्हणून त्याला म्हणायचं चार्जलेस. किंवा दुसरा शब्द काय आहे? न्यूट्रल. आता आपला रेफरन्स एलिमेंट कोण होता? सोडियम. आता सोडियम मध्ये प्रोटॉनचे जे नंबर्स आहेत ते आहेत पहा 11. किती आहेत? 11. त्यानंतर सोडियम मध्ये न्यूट्रॉनची जी संख्या आहे ती आहे 12. किती आहे? 12. येते लक्षात. आता हे झाल्यानंतर हे तर कळलं तुम्हाला की या हा जो केंद्रक जरी तुम्हाला लहान दिसत असेल, परंतु याच्यामध्ये कोण कोण आलं? प्रोटॉन आले, न्यूट्रॉन आले. आता या दोघांना एकत्रित एक नाव सुद्धा आहे पहा. या दोघांना एकत्रित जे नाव आहे ते आहे न्यूक्लियॉन्स. काय नाव आहे? न्यूक्लियॉन्स हे नाव आहे त्याला. ओके. तर न्यूक्लियॉन्स काय आहे? प्रोटॉन्स आणि न्यूक्लियॉन्स यांना एकत्रितपणे काय म्हणायचं? न्यूक्लियॉन्स. प्रोटॉनवर कोणता चार्ज होता? पॉझिटिव्ह चार्ज. न्यूट्रॉन कसे आहेत? चार्जलेस. म्हणजे कसे आहेत? न्यूट्रल. मग आता हे जे तुम्हाला दिसतात या बाहेरच्या रेषा यांना म्हणायचं ऑर्बिट. काय म्हणायचं यांना? ऑर्बिट. किंवा याला दुसरं नाव आहे शेल. मराठीमध्ये यांना आपण कक्षा म्हणतो. आता सोडियम साठी मी किती कक्षा घेतल्या बरं? 3 कक्षा घेतल्या. मान्य आहे? किती कक्षा घेतल्या? 3 कक्षा घेतल्या. पहिली जी कक्षा आहे म्हटल्यास ही पहिली कक्षा, ही दुसरी कक्षा आणि ही तिसरी कक्षा. जी पहिली कक्षा आहे ना तिला म्हणायचं के शेल. काय म्हणायचं? के शेल. दुसरी जी कक्षा आहे तिला म्हणायचं यल शेल. तिसरी जी कक्षा आहे तिला म्हणायचं यम शेल. के यल यम. आता चौथी राहिली असती ते नाव काय दिलं असतं आपण? यम. ओके. परंतु सध्या आपण रेफरन्स एलिमेंट आपला सोडियम आहे, म्हणून किती कक्षा घेतल्या आपण? किती कक्षा घेतल्या? 3 कक्षा घेतल्या. आता या सोडियमच्या ज्या 3 कक्षा आहेत ना, या कक्षांचं वैशिष्ट्य आहे की या ऑर्बिट मध्ये गोलाकार फिरणारे ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन असतात. कोण असतात? इलेक्ट्रॉन. जसं की पहा, हे जे पहिलं ऑर्बिट आहे यामध्ये मी किती इलेक्ट्रॉन घेतो बरं? 2 इलेक्ट्रॉन घेतो. वाटल्यास थोडासा फॉन्ट लहान घेतो. हा पहिला इलेक्ट्रॉन, हा दुसरा इलेक्ट्रॉन. पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आले बरं? 2. दुसऱ्या कक्षेमध्ये पहा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 इलेक्ट्रॉन घेतले. आणि तिसऱ्या कक्षेमध्ये मी फक्त एकच इलेक्ट्रॉन घेतला. आता मला सांगा, सोडियमच्या 3 कक्षा पाहिल्या आपण. तीन कक्षापैकी के एल एम. सांगा सोडियमच्या के कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन होते बरं? 2. एल कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन? 8. आणि एम कक्षेमध्ये 1. मग सर्वांची बेरीज करा. किती येईल? 11 येईल.
मग या 11चं कॉन्फिगरेशन कसं आहे 281 याला म्हणतात पहा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय म्हणायचं याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता पुन्हा एकदा सांगतो हे जे विशिष्ट ऑर्बिट मध्ये फिरणारे आहेत तर ते कोण होते बरं इलेक्ट्रॉन. कोण होते इलेक्ट्रॉन. आता या इलेक्ट्रॉनची वैशिष्ट्ये काय काय पहा. इलेक्ट्रॉन जे आहेत ना हे कंटिन्युअसली रिव्हॉल्व म्हणजे सातत्यानं काय करत असतात फिरत असतात. त्यानंतर या इलेक्ट्रॉनवर जो चार्ज आहे तो चार्ज कोणता चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज. कोणता चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज. येते लक्षात. तर इलेक्ट्रॉन सातत्यानं कक्षेमध्ये फिरत असतात. कक्षा सोडून ते जात नाही आणि जायचं असेल तशा वेळेस काही केमिकल रिॲक्शन असेल किंवा स्टेबिलिटी जर डिस्टर्ब होत असेल तरच इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज. आणि आता आपण पाहिलं की सोडियम मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे बरं 11. किती आहे 11. आता मला सांगा प्रोटॉनची संख्या किती होती 11. इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा किती आहे 11. म्हणजे याचा अर्थ काय झाला की प्रोटॉन नंबर्स आणि दुसरे नंबर कोणते आहे इलेक्ट्रॉन नंबर्स हे दोन्ही एकमेकांच्या काय असतात इक्वल. म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की कोणत्याही ऍटम मध्ये प्रोटॉनची आणि इलेक्ट्रॉनची संख्या काय असते सारखी असते. काय असते सारखी. लक्षात आलं. फक्त फरक काय बरं प्रोटॉन वर चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज. प्रोटॉन हे कुठं प्रेझेंट आहे ऍटमच्या न्यूक्लियस मध्ये. जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे कशामध्ये प्रेझेंट आहे ऑर्बिट किंवा शेल म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेर ज्या कक्षा आहेत है ना त्या कक्षेमध्ये आहे ऑर्बिट मध्ये आहे. आता त्यानंतर आपण हे पण पाहिलं की जितका पॉझिटिव्ह चार्ज आहे तितकाच काय आहे निगेटिव्ह चार्ज आहे. प्रोटॉनची संख्या किती होती 11. इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे 11. म्हणजे याचा अर्थ कोणत्याही ऍटम मध्ये जर पाहिलं आपण तर जितका न्यूट्रल ऍटम मध्ये जितका पॉझिटिव्ह चार्ज आहे तितकाच कोणता चार्ज प्रेझेंट आहे निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे. ओके. जितका धन प्रभाग तितकाच ऋण प्रभाग. आणि असं असल्यामुळं ऍटम जे आहे हे कसे असतात माहिती का कोणताही ऍटम हा इलेक्ट्रिकली काय असतो न्यूट्रल. काय असतो इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे विद्युत दृष्ट्या कोणताही अणु हा कसा असतो प्रभार रहित. त्याच्यावर कोणता चार्ज नाही. कारण जरी धनप्रभार म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असणारे प्रोटॉन आहेत पण त्यांचं धनप्रभार कमी करणारे कोण आहे इलेक्ट्रॉन. जितकी संख्या प्रोटॉनची तितकी संख्या इलेक्ट्रॉनची. दोघांची संख्या सारखा आहे म्हणजे प्रभाव याचा पण नाही त्याचा पण नाही. तुम्हाला माहिती आहे प्लस मायनस जर एकत्र आलं तर काय होतं 0. काय होतं 0. येतं लक्षात. समजा तुम्ही धन 5 आणि ऋण 5 घेतलं त्यांची बेरीज करा बरं किती होईल 0 होईल ना. इथं काय झालं प्रोटॉनची संख्या 11 आहे म्हणजे चार्ज किती झाला +11. इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे 11 चार्ज किती झाला -11. दोघांची बेरीज करा किती उत्तर येईल 0. म्हणजे याचा अर्थ जितके इलेक्ट्रॉन तितकेच प्रोटॉन. आणि त्याच्यामुळं ऍटम इलेक्ट्रिकली काय असतो न्यूट्रल असतो. आणि शेवटची गोष्ट आपण या चॅप्टर मध्ये हे पण शिकणार आहोत की तुम्हाला इथं मी जे लिहून दिलं सोडियमचा प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते आणि याला म्हणतात झेड. झेड म्हणजे काय ऍटॉमिक नंबर. झेड म्हणजे काय ऍटॉमिक नंबर. येते लक्षात. ऍटॉमिक नंबरला मराठीमध्ये म्हणतात अनुक्रमांक. काय म्हणतात अनुक्रमांक. मग आता मला सांगा सोडियमचा ऍटॉमिक नंबर किती असेल किती असेल 11. का
कारण ऍटॉमिक नंबर काय रिप्रेझेंट करायला, एक तर प्रोटॉनची संख्या सांगा किंवा इलेक्ट्रॉनची संख्या सांगा. प्रोटॉन किती आहे 11, इलेक्ट्रॉन किती आहे 11, आणि म्हणून जो ऍटॉमिक नंबर असेल झेड कोणाचा, सोडियमचा, तो किती असेल 11. म्हणून पहा फॉर सोडियम, सोडियमची संज्ञा काय आहे Na, Z इज इक्वल टू 11. सोडियमसाठी काय लिहिलं मी की सोडियमचा Z म्हणजेच काय ऍटॉमिक नंबर, म्हणजे सोडियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे 11. ऍटॉमिक नंबर 11 याचा अर्थ काय झाला की त्यामध्ये प्रोटॉन सुद्धा किती झाले 11, इलेक्ट्रॉन सुद्धा किती झाले 11. होते लक्षात आलं. फक्त फरक काय आहे, प्रोटॉन कुठे प्रेझेंट आहे न्यूक्लियस मध्ये, इलेक्ट्रॉन कुठे प्रेझेंट आहे सेल मध्ये किंवा ऑर्बिट मध्ये. लक्षात आलं. आणि ऍटम हा इलेक्ट्रिकली काय असतो, कारण जितका धन प्रभार तितकाच ऋण प्रभार. येते लक्षात. तर अशा पद्धतीचा ऍटम. आता ही जी डिस्कवरी आहे ही एकदम झाली का बरं, ती अचानकपणे झाली नाही, त्याला फार कालावधी लागलेला आहे. मग आता यामध्ये डाल्टन असेल, रुदरफोर्ड असेल, बरोबर आहे का. त्यानंतर आपल्याला बोर्स थेरी सुद्धा स्टडी करायची, म्हणजे आता आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत या चॅप्टर मध्ये है ना. आपल्याला अरिस्टॉटल पासून सुरुवात करायची. येते लक्षात. तर कसा ऍटमचा, म्हणजे हे एकदम शोध लागला का बरं नाही, हे सायन्स टप्प्याटप्प्याने विकसित होत गेलेलं आहे. मग हे आपल्याला पूर्ण चॅप्टर मध्ये हा फेनॉमेना आपल्याला समजून घ्यायचा आहे. पुढच्या लेक्चर मध्ये आपण चॅप्टर लाईन टू लाईन स्टार्ट करू. परंतु काय होतं, चॅप्टर शिकवायच्या अगोदर ना तुम्हाला समजत नाही की ऍटम हे कसा बदलत चाललाय. त्याच्यामुळे तुम्हाला सांगालो मी जे शिकलो ना, असा ऍटम 100% आहे, पण याचा शोध कसा टप्प्याटप्प्याने लागला. येते लक्षात. जसं की आता इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला माहितीये का, थॉमसनने लावला. ते कसा लावला है ना, ते आपल्याला बघायचं. डाल्टनची थेरी काय सांगते. नंतर चॅडविक नावाचे शास्त्रज्ञ त्यांनी न्यूट्रॉन शोधले. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला टप्प्याटप्प्याने समजून घ्यायच्या.